देवी, आपण काय करून बसला आहात याची कल्पना आपल्याला आहे ना? एका राजदूताला देहदंड देऊन आपण युद्धाचा फार मोठा नियम मोडला आहे. एवढा राग व्यक्त करण्याची गरज नव्हती देवी. आम्हाला एवढा राग का आलाय ह्याची कल्पना तुम्हाला आहे. तो असुर आम्हाला काहीही म्हणाला असता, आम्हाला दोष दिला असता, तरीही आम्ही आमचा राग आवरला असता स्वामी. मात्र त्याने तुमचा अपमान केला. साक्षात महादेव आहात तुम्ही. पृथ्वीचा विनाश टाळण्यासाठी हलाहल पचवणारे महादेव, भक्तांच्या कल्याणासाठी कोणताही त्रास सहन करून घेणारे महादेव, सृष्टीची निर्मिती करणारे, सृष्टीवरच्या प्रत्येक जीवाची काळजी करणारे महादेव. एक सामान्य असुर तुमचा अपमान करतो आणि आम्ही ते सहन करू. तुम्ही सृष्टीचे तारणहार आहातच, परंतु त्याचबरोबर आमचे पती देखील आहात. आम्हाला कोणतेही कष्ट होऊ नये ह्यासाठी तुम्ही काळजी घेता. आम्ही संकटात सापडलो असताना सगळी बंधनं तोडून तुम्हाला आमच्यासाठी धावून यावंसं वाटतं. आमच्या समोर कोणतंही संकट येऊ नये ह्यासाठी तुम्ही कायम दक्ष असता. आम्हाला काही लागलं तर तुम्हाला त्रास होतो, तुमचं काळीज तुटतं. तुम्ही पती म्हणून तुमचा धर्म निभवत असताना आम्ही पत्नी म्हणून आमचं कर्तव्य पार पाडू नये असं वाटतं का तुम्हाला? हे सगळं खरं असलं तरी आपण युद्धाचा नियम मोडून हे असं कृत्य करायला नको होतं देवी. ठीक आहे, परंतु आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्या. त्या असुराने किंवा अन्य कोणीही आमचा अपमान केला असता तर तुम्ही काय केलं असतं? त्याला असंच कोणतीही शिक्षा न करता सोडून दिलं असतं का? आम्हाला माहित नाही. तुम्हाला माहित नाही की उत्तर द्यायचं नाहीये? आम्ही तुमचा अपमान सहन करू शकत नाही, मग युद्धाचा नियम म्हणून आम्ही तुमचा कोणताही अपमान कसा सहन करायचा? तसाही तो दूत होण्याच्या योग्यतेचा नव्हता. दूत आपल्या धन्याची बाजू मांडणारा असावाच, परंतु दुसऱ्या बाजूला देखील योग्य मान देणारा, त्यांचा विचार करणारा, त्यांना समजून घेणारा असावा. तो सौम्य आणि समजूतदार असावा. एखादा असुर हा शांतीदूत आणि राजदूत कसा असू शकतो? आपला युक्तिवाद खरा असला देवी तरी आपण जो निरोप महिषासुरापर्यंत पोहोचवला आहे त्याचे फार भीषण पडसाद उमटणार आहेत. महिषासुराचा अंत आपल्या हातून आहे हे निश्चित आहेच, परंतु आता ते सहज शक्य होणार नाही. आता त्याच्या आसुरी शक्तीचे अजून विध्वंसक रूप आपल्याला दिसेल. आम्हाला त्याची भीती नाही स्वामी. महिषासुराच्या कोणत्याही वाराचा सामना करायला आम्ही तयार आहोत. बाजी, तो अंगासूर त्याच्या विरोधात जाणाऱ्या राजाचं प्रत्येक अंग मोकळं करायचा आणि त्याच्या मुंडक्यांची माळ स्वतःच्या गळ्यात घालायचा. त्याचा एवढा मोठा दरारा आणि त्याचं शिर हे असं लय भयंकर आहे. आमच्या महालात एवढी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही हे शिर इथं आणण्याचं धाडस कोणी केलं असावं? असुर सम्राज्ञी, मला वाटतं कोणतरी जादू विद्येचा वापर करून हे शिर इथं प्रकट केलाय. नाही, ते शक्य नाही. हा संपूर्ण महाल प्रतिबंधित आहे आणि असं असताना इथे कोणतीही जादुई विद्या चालू शकत नाही, अगदी देवतांची सुद्धा. पण म्हणजे याचा अर्थ तरी काय? याचा अर्थ ही गोष्ट स्वतः कुणीतरी आणून ठेवली येथे. सम्राज्ञी, इथे पहाऱ्यावर कोण होतं त्याला बोलवा.
पहाऱ्यावर तू होतास का? हो साम्राज्ञी, मीच होतो पहाऱ्याला. मग ही थाळी इथे कोणी आणून ठेवली? मला काहीच माहित नाही. तुम्ही कशाबद्दल बोलताय? अरे येड्या, ही सजवलेली थाळी कोणी आणली? त्यात अंगासुराचं शिर होतं असं म्हणतायत त्या. मला याबद्दल काहीच माहित नाही. अरे मग तिथे आली कशी? जादूने तर काही येऊ शकत नाही. कोणतरी स्वतः इथे आणून ठेवली असेल म्हणूनच आली ना. कोणी आणून ठेवली? शांततेत विचारतोय. मला सांग, तू कुणाला बघितलं का? नाही हो, मला खरंच काही माहित नाही. मी तर प्रामाणिकपणे माझं काम करत होतो. डोळ्यात तेल घालून मी चारही बाजूला लक्ष ठेवून होतो. आज कोणीही आलेलं नाही. तुझ्या आईला त्या असुराने उचलून नेलं, त्यामुळे मोठ्यांशी कसं वागायचं, कसं बोलायचं याची अक्कलच नाही तुला. आई विना पोर सगळ्या जगाला ताप. ओवी, काय ग अशी उदास का बसली आहेस? ओवी बाळा, काय झालं आहे? मला सांगणार नाही? आई राजा म्हणतेस ना व मला? आई आपल्या समद्याजवळची असते की नाही, तिला आपल्या मनातलं सांगणार नाही तर आणखी कुणाला सांगणार? आपल्याला कुणी काही बोललं असेल, आपल्याला काही वाईट वाटलं असेल तर आपल्या जवळच्या माणसाशी समद बोलून टाकायचं, म्हणजे मन मोकळं होतं. आपली जवळची माणसं आपल्याला समजून घेण्यासाठीच असतात ना व? मग आता सांग बघू, बाळा काय झालं? पटकन समज सांग. आई राजा, मी खरंच एवढी वाईट आहे का ग? नाही ग बाळा, कोणी सांगितलं तुला हे? असं काय बी नाही आहे. तू चांगली मुलगी आहेस. नाही, मी वाईट आहे. मला आई नाही, मला बाबा नाही. मी जन्माला आले तेव्हाच माझे बाबा गेले. आईने मला वाढवलं, पण एके दिवशी असुरांनी हल्ला केला आणि त्यात आई बी गेली. माझी दृष्टी बी देवाने नेली होती. मी कुणालाच नकोय. आई विना पोरगी म्हणजे डोक्याला ताप असंच म्हणतात समदे. नाही ग, असं काय बी नसतं. लोकांनी काय बी म्हटलं तरी बी ते चुकीचं आहे. आपण त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. पण माझे आई बाबा मला कायम सोडून गेले, हे तर खरं आहे ना? मी वाईट आहे म्हणून माझ्या जवळची माणसं मला सोडून जातात. समजा माझा दोष आहे. नाही ग राणी, असं काय बी नाही आहे. आपण सारी माणसं एकत्र प्रवास करत असलो तरी प्रत्येकाच्या प्रवासाची मर्यादा ठरलेली असते. काहींचा आपल्या बरोबरचा प्रवास हा जास्त अंतराचा असतो बघ, तर काहींचा अगदी कमी अंतराचा. तुझ्या आई बाबांचा तुझ्या बरोबरचा प्रवास अगदी थोड्या अंतरासाठी होता. कदाचित तुझ्या हातून काहीतरी वेगळं घडवण्यासाठी देवानं ही रचना केली असेल. त्याच्या मनात काहीतरी वेगळंच असेल, हो की नाही? तेव्हा कोणी बी आपल्याशी वाईट वागलं तरी बी आपण त्याच्याशी चांगलंच वागायचं. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही
त्यासाठी स्वतःला दोष देऊ नगस. मी आहे ना तुझ्यासोबत. मी तुला कधी बी सोडून जाणार नाही. खरंच ना आई राजा? वय खरंच. मी तुला वचन देते, मी तुला कधी बी सोडून जाणार नाही. आता डोळे पुस बघू. जा निघ, तुझ्या कामावर जा. सम्राज्ञी, अहो सम्राज्ञी, तुम्ही त्याला असंच कसं जाऊ दिलं? त्यो पहाऱ्यावर असतानाच ही गोष्ट घडली ना, म्हणजे त्याचाच दोष असणार. याला आत्ताच शिक्षा दिली तर एक महत्वाची गोष्ट साध्यच होणार नाही. कोणती गोष्ट? तुळजाने या महालात जर हेर पाठवला असला तर तो सावध होईल आणि आपण त्याला पकडूच शकणार नाही. म्हणजे महालात तुळजाचा हेर आहे? हो, त्याशिवाय ही थाळी इथं येणं शक्यच नाही. इथे कोणीतरी स्वतः येऊन ही थाळी ठेवून गेले. हा जो कोणी हेर आहे त्याला शोधून काढण्याचा एक मार्ग आहे आमच्याकडे. चौका वाढ ग माय. देवीच्या नावानं दे. घरात काय असल ते दे. देते हा आजी. ओवी, आज धान्य ठेवलंय ते घेऊन ये बरं. देवी आय तुझं भलं करो. अगं पोरी, मी देवी आईचा प्रसाद बनवायचा ठरवलाय. काल देवीनं आसुरांपासून गावाला वाचवलंय ना, त्यासाठी गावातनं जोगवा मागून मी देवी आईसाठी प्रसाद बनवणार आहे. होय का? तुम्ही तुमच्या हाताने प्रसाद करणार म्हणजे मनापासूनच करणार. तो चांगलाच होणार बघा. आजी, तुम्ही प्रसाद करणार असाल तर मी पण काहीतरी देते. थांबा. पोरगीले आनंदात दिसती ग. तुला खरं सांगू, तू कोण कुठली गावात आलीस आणि लेकीची काळजी घेतलीस, त्यामुळं तिच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे. आधी तिला दृष्टी नव्हती, पण देवीनं तिची दृष्टी परत दिली आणि तू तिला जगण्याचं बळ देतेस. नाही हो आजी, मी काय बी वेगळं केलेलं नाही. ते बळ तिच्या आतच आहे. मी फक्त जागवण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक जीवाला देवानं काहीतरी वेगळं दिलेलं असतं. जगण्याचं हे बळ प्रत्येकात असतं. फक्त त्याला कोणीतरी दिशा देणारं हवं, एवढंच. हे बाकी खरं आहे. या परडीच्या रूपानं तुम्हाला दिशा दिलीस आणि आता ओवीला पण देतेस. हे घ्या आजी. माझी आई देवी आईच्या प्रसादासाठी हे वापरायची. आमच्या घरात होतं हे. तिला प्रसाद करता आला नाही, पण आता तुम्ही करा. हो रे बाळा. आसुर साम्राज्ञी, ही एवढी सामग्री नेमकी कशाची तयारी आहे होई? त्या गुप्त हेराला शोधून काढण्याची. काही काळापूर्वी आमचे बंधू शुंभ आणि निशुंभ जेव्हा आम्ही त्यांच्या सोबत राहत होतो, तेव्हा आमच्या महालातही एक हेर शिरला होता. इंद्रानी पाठवला होता त्याला. तेव्हा आमच्या बंधूंनी ही सिद्धी प्राप्त केली होती.
आणि हा विधी करून आम्ही आमच्या महालातल्या त्या हेराला पकडणार आहोत. असुर समृद्धी, पण ह्यो विधी केल्यानंतर त्या हेराचं नेमकं काय झालं हो? म्हणजे त्यानं स्वतः येऊन तो हेर असल्याचं कबूल केलं होय? ते करण्याची काहीच गरज नव्हती. त्यानंतर तो मृत अवस्थेमध्ये महालात सापडला. साक्षात इंद्राचा दूत होता तो. अफाट शक्ती होती त्याच्याकडे. परंतु तरी सुद्धा या विधीपासून तो वाचू शकला नाही. म्हणजे आता महालात घुसलेला जो हेर आहे त्याचा आपल्याला मृतदेह सापडणार? हो, हे पाताळाग्नी, आम्ही तुला आवाहन करतो. या महालामध्ये लपून बसलेल्या गुप्तहेराला शोधून काढ. आता लवकरच हा विधी पूर्ण होईल आणि त्या गुप्तहेराचा मृतदेह पाहायला मिळेल. आता जा आणि या महालामध्ये लपून असलेल्या त्या गुप्तहेराला शोधून काढ. आम्हाला त्याचा मृत्यू झालेला पाहायचा आहे. जा. आता हा सर्प त्या व्यक्तीला शोधून त्याचा काळ बनून त्याच्यावरती प्रहार करेल. आता त्या गुप्तहेराचा मृत्यू अटळ आहे. हा काय प्रकार आहे? हा साधा सुद्धा साप दिसत नाहीये. असुरांनी नक्कीच हेर शोधण्यासाठी पाठवलेला हा मायावी सर्प असणार आहे. थांब, दाखवतोच तुला.